नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर. काय मग मित्रांनो, 9वीतून 11वीत आले, 11वी सायन्स. ओके ओके 11वी सायन्स मधले विषय जरा आता ओळख व्हायला लागलीये, जरा आता एकेका विषयाबद्दल कळायला लागलंय, कुठला विषय कशाबद्दल आहे, कुठला विषय अवघड आहे, कुठला विषय सोपा आहे, हो की नाही. बरं, मग आता मी ही 11वी सायन्सचा एक विषय तुमच्यापर्यंत घेऊन आले, तुमच्यापर्यंत पोचवायला, तुमच्या मनात उतरवायला. तर आपल्या चॅनलवर आपण बघत आहोत 11वी आणि 12वी सायन्सचे फिजिक्सचे होल सिलेबस लेक्चर सिरीज. सो त्यामध्येच आपण आता कंटिन्यू करत आहोत 11वी सायन्स फिजिक्स. तर 11वी सायन्सच्या फिजिक्स सिलेबसचा आज पहिला व्हिडिओ. सिलेबस इंट्रोडक्शन वगैरे हे तर तुम्ही बघितलंच असेल, बुकचं पहिलं पेज उघडलं की सिलेबस दिसतो, वेटेज तुम्हाला माहित झाला असेल. मग आता सिलेबस कडे आपण वळूया. पण सिलेबस कडे वळताना जे तुम्ही सायन्स घेतलंय, सायन्स फील्ड मध्ये एंटर केलंय, जे सगळीकडे आता क्रेज वाढलाय सायन्स सायन्स सायन्स, त्या सायन्स बद्दल आपण जरा जाणून घेऊया. कारण सायन्स कळलं तर फिजिक्स कळणार आहे, फिजिक्स कळलं तर ते मनात उतरणार आहे, मनात उतरलं तर ते पेपरवर लिहिता येणार आहे, आणि पेपरवर लिहिलं तर तुमचा स्कोर वाढणार आहे. ओके, सो आता व्हॉट इज सायन्स? काय मॅडम 5वीला शिकवताय का, काय सायन्स म्हणजे काय सांगताय? पण नाही, सायन्स म्हणजे काय, इथून सुरुवात केली की मग फ्लो चांगला जातो, बरोबर आहे ना. तर व्हॉट इज सायन्स? सायन्स मीन्स टू नो अबाउट समथिंग. टू नो, कशाबद्दल जाणून घ्यायचंय? तर टू नो अबाउट द थिंग्स हॅपनिंग ऑल अराउंड अस. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, आपण दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टी करतो त्या गोष्टींबद्दल जाणून घेणं म्हणजे सायन्स शिकणं. सायन्स शिकणं म्हणजे काय अवघड गोष्ट नाहीये. आपण जे काही करतोय, आपल्या आयुष्यात जे घडतंय, आपण जे समोर बघतोय, जे आपल्याला बघताय, काय ऍक्टिव्हिटीज घडताय, काय मुवमेंट घडताय, काय फेनॉमेनॉन घडताय, यांचा सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे सायन्स शिकणं. मग त्या सायन्सची एक ब्रांच आपण शिकतोय ती म्हणजे फिजिक्स. ओके, सो स्टार्ट करूया 11th फिजिक्सला. ओके, फिजिक्स. आता जसं सायन्स म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना जाणून घेणं, तसंच फिजिक्स म्हणजे आपल्या आजूबाजूच्या भौतिक गोष्टींना जाणून घेणं. टू नो अबाउट फिजिकल वर्ल्ड अराउंड अस. आता भौतिक गोष्टी, फिजिकल वर्ल्ड म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला जे घडणारे फेनॉमेनॉन आहे, सपोज सनरेज, सूर्याकडून सूर्यकिरण पृथ्वीवर येतात, ते पृथ्वीवर येईपर्यंत त्यांचा जो काही स्पीड असेल, त्यांची जी काही व्हेलॉसिटी असेल, येताना ते काय काय करत येतात, काय काय फेनॉमेनॉन त्यांच्या सोबत घडतात. पाऊस पडतो, त्या पावसाचं ते रेन वॉटर, तिथे काय फेनॉमेनॉन होतो, त्याचा इफेक्ट आपल्या एन्व्हायरमेंटवर काय होतो, कसा होतो, कुठले कुठले फोर्सेस आपल्या ऑल अराउंड आहेत, कुठल्या कुठल्या फोर्सेसमुळे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या त्या जिथे तिथे आहे, जे काही फिजिकल वर्ल्ड आपल्या अराउंड आहे, त्याच्याबद्दलचा अभ्यास आपण फिजिक्स मध्ये करणार आहोत, फिजिक्स मध्ये शिकणार आहोत. म्हणजे फिजिक्स हा बोरिंग पार्ट नाहीये, फिजिक्स हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. चला तर मग आपला इंटरेस्ट अजून पुढे नेऊया, अजून वाढवूया. तर 11वी फिजिक्स, 11th फिजिक्स मध्ये फिजिक्सच्या पण काही ब्रांचेस आहेत. फिजिक्स हा एक जरी सब्जेक्ट असला तर याच्यामध्ये अजून त्याचे सब्जेक्ट आहेत, काही ब्रांचेस आहेत. तर फिजिक्सच्या ज्या काही ब्रांचेस आहेत, तर फर्स्ट ब्रांच येते फिजिक्स मध्ये ऑप्टिक्स. फिजिक्स शिकायचं असेल तर फिजिक्सच्या ब्रांचेस माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. फर्स्ट ब्रांच येते ऑप्टिक्स, नंतर येतं थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स, ओके. त्याच्यानंतर येतं मेकॅनिक्स, त्याच्यानंतर येतं मेकॅनिक्स, ऑप्टिक्स, थर्मोडायनामिक्स, मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रोडायनामिक्स. अजून एक गोष्ट येते इलेक्ट्रोडायनामिक्स. ओके, फिजिक्स शिकायचं म्हणजे फिजिक्सच्या सब पार्टचा, त्या सब्जेक्टचा आपल्याला माहिती असणं, नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला 11वीच्या पूर्ण सिलेबस मध्ये हे टॉपिक्स शिकायचे. आता व्हॉट इज ऑप्टिक्स? ऑप्टिक्स म्हणजे काय? ऑप्टिक्स म्हणजे इट डील्स विथ वेव्स, वेव्स अँड ऑसिलेशन्स.
वेव्स काय असतात, ऑसिलेशन्स काय असतात याच्याबद्दल ऑप्टिक्स मध्ये आपल्याला कळतं. म्हणजे जे सनरेज सूर्यापासून आपल्याकडे येतात त्यांच्यामध्ये ज्या काही वेव्स आहेत, ज्या वेव्स जे काही इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन जे काही असेल, जे फेनॉमेनॉन घडतात, हे सगळं आपल्याला शिकायचं ऑप्टिक्स मध्ये. सो ऑप्टिक डील्स विथ वेव्स अँड ऑसिलेशन्स. नेक्स्ट येतो आपलं थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ हीट अँड टेम्परेचर. आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये जी हीट कॉन्सेप्ट आहे, जे टेम्परेचर कॉन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल आपण शिकतो थर्मोडायनॅमिक्स मध्ये. म्हणजे त्याच्यावरती कुठल्या कुठल्या फिजिकल गोष्टी डिपेंड आहेत किंवा हीट आणि टेम्परेचर हे कसं ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये मर्ज झालंय हे आपल्याला शिकायचंय थर्मोडायनॅमिक्स मध्ये. त्याच्यानंतर मेकॅनिक्स. मेकॅनिक्स मध्ये आपल्याला शिकायचंय पार्टिकलचं मोशन, मग लॉज ऑफ मोशन. मग द ग्रेट सायंटिस्ट ऑफ द फिजिक्स न्यूटन, सर आयझॅक न्यूटन, बरोबर आहे ना. न्यूटनचे लॉज आपल्याला शिकायचे आहेत मेकॅनिक्स मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचे इलेक्ट्रोडायनॅमिक्स. इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये तुम्हाला इट डील्स विथ द पार्टिकल अँड मोशन ऑफ द पार्टिकल, किंवा पार्टिकल वरती ऍक्ट होणारे फोर्सेस, वेगवेगळे मोशन्स, रोटेशनल मोशन असेल, सर्क्युलर मोशन असेल, लिनियर मोशन असेल, हे सगळं आपल्याला शिकायचंय इलेक्ट्रोडायनॅमिक्स मध्ये. तर आता फिजिक्स म्हणजे काय कळलं, फिजिक्सच्या ब्रांचेस कळल्या, फिजिक्सचे जे काही सब कंटेंट्स आहेत हे तुम्हाला कळले. मग आता डायरेक्ट वळूया आपल्या फिजिक्सच्या पहिल्या चॅप्टरकडे, युनिट्स अँड मेजरमेंट्स. इकडे तिकडे न भरकटता पटकन मुद्द्यावर जर आलं तर महत्वाचं असतं, बरोबर आहे. पटकन मुद्द्यावर यायचं. व्हिडिओ बघताना पण तुम्हाला वाटत असेल ना, बाई मुद्द्यावर या. चला तर मग येऊया मुद्द्यावर. फिजिक्स 11th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स. ओके, युनिट्स अँड मेजरमेंट्स. अभ्यासाला सुरुवात करताय तर अभ्यासाला सुरुवात करताना एक गोष्ट सगळ्यात पहिली लक्षात ठेवायची, कुठलीही गोष्ट शिकताना, अभ्यास करताना, अभ्यासाला सुरुवात करताना जे आपण वाचतोय, जे आपण शिकतोय ते समजून घ्यायला शिका आणि मग त्याचा अभ्यास करा. गोष्टी समजल्या की त्या लक्षात राहतात. ओके, सो पहिली गोष्ट, युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टरला सुरुवात करताय तर युनिट म्हणजे काय समजून घ्या, मेजरमेंट म्हणजे काय समजून घ्या आणि मग पुढे जा. सो आता व्हॉट इज युनिट, व्हॉट इज युनिट बघा. युनिट्स अँड मेजरमेंट ह्या चॅप्टरचा मोटो किंवा ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचंय, तर हे चॅप्टर आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचं मेजरमेंट शिकवतं, किंवा ह्या गोष्टी कशा कम्पेअर करायच्या किंवा ह्या गोष्टींना समजून कसं घ्यायचं हे आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट शिकवतं. बघा, आपल्या डेली लाईफ मध्ये आपण प्रत्येक गोष्ट मेजरमेंटच्या हिशोबाने शिकतो, बरोबर आहे. अर्धा कप चहा दे, अर्धा, 1 लिटर दूध, बरोबर आहे ना. सकाळी दूधवाल्याने 1 लिटर दूध दिलं, बरोबर आहे का. 1 किलो साखर, दुकानातून काय आणतो आपण, 1 किलो साखर. मग ह्या ज्या गोष्टी, 1 लिटर दूध, 1 किलो साखर, किंवा अर्धा किलोमीटर, मला 2 किलोमीटर चालत जायचंय, मला अर्धा किलोमीटर चालत जायचंय, मला 500 मीटर, मला 700 मीटर चालत जायचंय, किंवा माझ्या मैत्रिणीचं घर माझ्यापासून 700 मीटर अंतरावर आहे, माझ्या मैत्रिणीचं किंवा माझं स्कूल, माझं कॉलेज जे आहे ते 1.5 किलोमीटर दूर आहे आमच्या घरापासून. तर हे मीटर, किलोमीटर किंवा केजी किंवा जे काय असेल ग्राम, लिटर, हे ज्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या गोष्टी नक्की काय जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो ते आपल्याला शिकायचे इथे युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये. तर आता काही आपल्या आजूबाजूला, म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला एक क्वांटिटेटिव्ह स्टडी करायचा आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे ह्या चॅप्टर मध्ये जे फिजिक्स शिकायचं आहे आपल्याला ते क्वांटिटेटिव्ह हिशोबाने शिकायचंय, क्वांटिटीच्या हिशोबाने. क्वांटिटी प्रमाण, मग त्या प्रमाणाला काहीतरी ते प्रमाण कशाने तरी मोजतो आपण, ते मोजतो म्हणजे ते सांगताना काहीतरी युनिट मध्ये सांगतो, बरोबर आहे. मग तेच आपल्याला इथे शिकायचंय. सो क्वांटिटेटिव्ह बेसिस मध्ये, आता क्वांटिटेटिव्ह बेसिस मध्ये आपल्याला काही ज्या क्वांटिटी येतात त्या असतात फिजिकल क्वांटिटीज,
फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? आपल्या अराउंड असणारं जे काही फिजिकल वर्ल्ड आहे, या फिजिकल वर्ल्ड मध्ये ज्या काही गोष्टी मोजल्या जातात किंवा ज्या गोष्टी आपण डिफाईन करतो त्या क्वांटिटीज, त्या काय? फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीज ज्या आपण मेजर करतो, सपोज लेंथ ऑफ दिस पेन, या पेनची काय लेंथ, काहीतरी मेजरमेंट असणार आहे हिला. लेंथ म्हटल्यानंतर तो आपण काहीतरी मेजर करून सांगणार आहे, बरोबर आहे. वेट ऑफ फ्रूट असेल, वेट ऑफ व्हेजिटेबल असेल, किंवा तुमचा व्हॉल्यूम ऑफ गॅस असेल किंवा व्हॉल्यूम ऑफ लिक्विड असेल. म्हणजे हे काही लेंथ, व्हॉल्यूम आणि वेट ह्या ज्या काही गोष्टी आपण मेजर करतोय ह्या गोष्टींना म्हणतात फिजिकल क्वांटिटीज. या गोष्टींना काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे ज्या गोष्टी प्रमाण हे कधी कळतं आपल्याला? मोजल्यानंतर प्रमाण कळतं. मोजण्याच्या आधी प्रमाण कळतं का? प्रमाण म्हणजे मोजलेली एखादी गोष्ट. मग ज्या गोष्टी आपल्याला मोजायच्या आहेत, ज्या क्वांटिटीज आपल्याला डिफाईन करायच्या आहेत की ज्या आपण मेजर करू शकतो, अशा मेजरेबल क्वांटिटीजला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज. ओके. मेजरेबल क्वांटिटी, ज्या क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो, म्हणजे लेंथ मेजर करू शकतो, बरोबर आहे, म्हणजेच लेंथ इज फिजिकल क्वांटिटी. वेट मेजर करू शकतो, म्हणजेच वेट इज फिजिकल क्वांटिटी, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम मेजर करू शकतो, म्हणजेच व्हॉल्यूम इज फिजिकल क्वांटिटी. एरिया मेजर करू शकतो, म्हणजेच एरिया इज फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ज्या काही गोष्टी आपण मेजर करू शकतो त्या क्वांटिटीजला आपल्याला काय म्हणायचंय? फिजिकल क्वांटिटीज. ओके. आता या फिजिकल क्वांटिटीज आपल्याला डिफाईन करायच्या आहे, बरोबर आहे. फिजिकल क्वांटिटी जे आपण मेजर करणार आहे, मेजर कुठल्या कुठल्या क्वांटिटी करणार आहे आपण? लेंथ, सपोज लेंथ ऑफ वायर आहे किंवा लेंथ ऑफ पेन आहे, लेंथ ऑफ पेन, लेंथ ऑफ रोप जे असेल ते. त्याच्यानंतर वेट ऑफ फ्रुट्स असेल किंवा वेट ऑफ ग्रॉसरीज असेल. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ मिल्क असेल किंवा वॉटर असेल किंवा लिक्विड असेल, कुठलंही लिक्विड घ्या. मग आता लेंथ ही झाली तुमची फिजिकल क्वांटिटी, वेट ही पण झाली तुमची फिजिकल क्वांटिटी, व्हॉल्यूम ही पण झाली तुमची फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे लेंथ, वेट आणि व्हॉल्यूम ह्या काय झाल्या? फिजिकल क्वांटिटी. आता मला लेंथ मेजर करायची, लेंथ ऑफ रोप किंवा लेंथ ऑफ स्केल. सपोज मी असं सांगितलं की लेंथ ऑफ वायर किती आहे? 5 मीटर. लेंथ ऑफ वायर किती आहे? 5 मीटर. 1 किलो साखर, सपोज काय? 1 किलो साखर, 1 kg शुगर, बरोबर आहे. 1 लिटर मिल्क किंवा 2 लिटर ऑफ मिल्क, बरोबर आहे. आता ह्या ज्या काही लेंथ झाला, वेट झालं, व्हॉल्यूम झालं, या फिजिकल क्वांटिटीज आहे, ह्या आपण मेजर केल्यानंतर आपण काहीतरी सांगितलं त्या क्वांटिटी बद्दल. लेंथ मेजर केली तर मी सांगितलं 5 मीटर आहे. वेट मेजर केलं तर मी सांगितलं 1 kg. व्हॉल्यूम मेजर केलं तर मी सांगितलं 2 लिटर्स आहे. मग हे केजी, लिटर, मीटर हे काय झाले? हे तुमचे झाले युनिट्स. हे जे काय आहेत यांना म्हणतात युनिट्स. ह्या आहेत व्हॅल्यू, हे आहे मॅग्निट्यूड 5, 3, 2 जे काय असेल ते, आणि हे जे काय आहेत हे काय आहे? युनिट्स. मग जर तुम्हाला फिजिकल क्वांटिटीज शिकायच्या असेल किंवा फिजिकल क्वांटिटीज यूज करायच्या असतील तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज युनिट्स. तुम्हाला युनिट्स माहित असायला हवे, कारण युनिट्स शिवाय तुम्ही कुठलीही फिजिकल क्वांटिटी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, वापरू शकत नाही, विचारू पण शकत नाही. कसं काय? समजा तुम्हाला दुकानात पाठवलं, जा साखर घेऊन ये, तिथे जाऊन तुम्ही म्हणाल 1 साखर द्या, असं काहीतरी म्हणावं लागेल ना. 1 पॅकेट जरी म्हणायचं असेल तर ते पॅकेट जे आहे ते सुद्धा तुमचं युनिट आहे. पॅकेजिंग सिस्टीम आहे. 1 पॅकेट, 2 पॅकेट, 3 पॅकेट, ते सुद्धा तुमचं काय झालं? युनिट. 1 साखर द्या, बरोबर ना. किंवा जे काय असेल ते तुम्ही मॅग्निट्यूड मध्ये बोलू शकत नाही, तुम्हाला त्याच्यासाठी युनिट गरजेचं आहे. 1 किलो साखर, 2 लिटर दूध,
बरोबर ना? मग हे जे तुम्ही किलो म्हणजे केजी आणि हे जे काही लिटर हे जे तुम्ही डिफाईन केलं हे आहेत युनिट. या युनिट शिवाय तुम्ही कुठलीही फिजिकल क्वांटिटी डिफाईन करू शकत नाही. आणि ह्या युनिट शिवाय तुम्ही डेली लाईफ मध्ये तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला युनिट्सची गरज पडते. अर्धा कप चहा, अर्धा ग्लास पाणी, 1 ग्लास पाणी, 2 चपात्या, जे काही असेल ते युनिट्स मध्ये बोलतात तुम्ही. बरोबर आहे? मग याच्यासाठी तुम्हाला युनिट्स महत्वाचे असतात, म्हणजे फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. ओके, लक्षात आलं? आता फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, जे आपण मेजर करू शकतो. युनिट्स म्हणजे काय, विच डिफाइन्स द फिजिकल क्वांटिटी. द मेजरेबल क्वांटिटी इन फिजिक्स इज नोन एज फिजिकल क्वांटिटी. बरोबर आहे? इज नोन एज फिजिकल क्वांटिटी अँड द थिंग which define the physical quantity, which define the physical phenomenon is unit. ओके, सो युनिट कळलं, फिजिकल क्वांटिटीज कळली. ओके, आलं लक्षात? युनिट म्हणजे काय किंवा फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय येत आहे ना लक्षात? ओके, चला सो पुढे जाऊया. फिजिकल क्वांटिटीज झाल्या, त्यांचे युनिट्स झाले. आता आपल्याला जायचंय मेजरमेंट्स कडे. पहिली गोष्ट कळली युनिट्स. ओके, आता आपल्याला जायचंय मेजरमेंट्स कडे. आता मेजरमेंट्स म्हणजे काय किंवा मेजरमेंट्सचा अर्थ काय, तर मोजणे. मग कुठलीही गोष्ट मोजायची आहे, फिजिकल क्वांटिटीजला मोजायचे. मग मोजताना त्याचे काय घ्यावे लागतील, युनिट्स घ्यावे लागतील. मग ते आपल्याला डिफाईन करावं लागेल, ते लिहावं लागेल, नोट डाऊन करावं लागेल. बरोबर आहे? जर एखाद्या घराचं बांधकाम काढलं तर त्याचं सगळं जे काही तुम्ही मेजरमेंट घेतात ते मेजरमेंट तो आर्किटेक्ट काय करतो, नोट डाऊन करून घेतो. तुमचा हॉल एवढा एवढा स्क्वेअर फीट असला पाहिजे, तुमचं किचन एवढं एवढं स्क्वेअर फीट असलं पाहिजे, ईस्टला असेल की वेस्टला असेल, जे काही डायरेक्शन असेल. मग स्क्वेअर फीट, मीटर, किलोमीटर हे जे काही युनिट्स आहे ते तुम्ही यूज करणार आहे. बरोबर आहे? मग ते युनिट्स यूज करताना, ते लिहिताना, सांगताना काही मेथड्स असतात, काही सिस्टीम्स असतात. तर मग आता नेक्स्ट आपल्याला शिकायचं सिस्टीम ऑफ युनिट्स किंवा सिस्टीम ऑफ मेजरमेंट्स. नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय, सिस्टीम ऑफ मेजरमेंट्स. आता सिस्टीम ऑफ मेजरमेंट्स म्हणजे काय, 3 सिस्टीम येतात फिजिकल वर्ल्ड मध्ये किंवा फिजिक्स मध्ये. जे काही युनिट्स अँड मेजरमेंट्स आपण शिकतो त्या मेजरमेंट्स मध्ये 3 सिस्टीम येतात. मेजरमेंट जर आपल्याला शिकायचे असेल तर युनिट्स माहिती हवे. फर्स्ट सिस्टीम येते सीजीएस सिस्टीम, सेकंड येते एमकेएस सिस्टीम आणि थर्ड येते सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम आणि थर्ड येते एफपीएस सिस्टीम. ओके, आता व्हॉट इज सीजीएस सिस्टीम? नावातच त्याचा अर्थ आहे, नावाच्या बाहेर जायचं नाही, नावाचाच अर्थ आहे. बघा, सीजीएस, सी स्टँड्स फॉर, डॉटने लिहिलंय म्हणजे हे काय, इनिशियल्स आहे. इनिशियल्स आहे. सी म्हणजे काय, सेंटीमीटर. जी म्हणजे ग्राम, एस म्हणजे सेकंड. ओके, सीजीएस, सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. ही झाली पहिली सिस्टीम. एमकेएस, M stands for meter, K stands for kilogram, S stands for second. MKS system, FPS system, F stands for foot, P stands for pound and S stands for second. आता बघा, मी काय सांगितलं, फिजिकल क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटीज, लेंथ, वेट, व्हॉल्यूम. लेंथ, मास, व्हॉल्यूम त्यांना डिफाईन करणारे युनिट मीटर, किलोग्राम, लिटर. ओके, फिजिकल सिस्टीम त्यांचे युनिट्स. मग त्या युनिट्स मध्ये त्यांना डिफाईन करण्यासाठी ह्या डिराइव्ह झाल्या 3 सिस्टीम. कुठल्या 3 सिस्टीम? सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम. मग जर तुम्ही सीजीएस सिस्टीम मध्ये एखादा युनिट डिफाईन करत असाल तर तुम्ही लेंथ मेजर केली तर त्या लेंथला तुम्हाला लिहावं लागेल सेंटीमीटर मध्ये. सेंटीमीटर इज फॉर लेंथ.
तुम्ही वेट मेजर केलं, मास मेजर केलं, तर ते तुम्हाला लिहावं लागेल ग्राम मास, आणि तुम्ही टाइम मेजर केला तर तो तुम्हाला लिहावा लागेल सेकंड. ओके, लक्षात आलं? सीजीएस सिस्टीम मध्ये जर तुम्ही युनिट्स लिहित असाल तर लेंथ साठी युनिट लिहावं लागेल सेंटीमीटर, मास साठी युनिट लिहावं लागेल ग्राम, आणि टाइम साठी युनिट लिहावं लागेल सेकंड. ओके, आता तुम्हाला एमकेएस सिस्टीम मध्ये युनिट्स लिहायचे, सीजीएस सिस्टीम मध्ये युनिट लिहायचे नाही. मग आता एमकेएस सिस्टीम मध्ये युनिट लिहिताना काय कराल? लेंथ मेजर केली तर लेंथला युनिट लिहाल मीटर, मासला युनिट लिहिणार किलोग्राम, आणि टाइमला युनिट लिहिणार ऍज इट इज सेकंड. तीनही सिस्टीम मध्ये टाइम हिला युनिट एकच आहे सेकंड, पण लेंथ साठी युनिट बदललं. सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ कशी मेजर करणार? सेंटीमीटर. मास कसं मेजर करणार? ग्राम. पण एमकेएस सिस्टीम मध्ये सिस्टीम चेंज झाल्यानंतर लेंथ कशी मेजर करणार? मीटर मध्ये. ओके, मास कसं मेजर करणार? किलोग्राम मध्ये. आता मूव्ह टू एफपीएस सिस्टीम. एफपीएस सिस्टीम मध्ये लेंथ जर मेजर करायची असेल तर ती कशामध्ये मेजर करणार आपण? फूट मध्ये. मास जर मेजर करायचं असेल किंवा वेट मेजर करायचं असेल तर पाऊंड मध्ये, आणि टाइम मेजर करायचा असेल तर सेकंड मध्ये. लक्षात येते? सिस्टम वाईज तुमच्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटचे युनिट्स चेंज होत आहे, बरोबर आहे? सीजीएस सिस्टीम मध्ये लेंथ मेजर करतात सेंटीमीटर मध्ये, एमकेएस सिस्टीम मध्ये मेजर करतात मीटर मध्ये, आणि एफपीएस सिस्टीम मध्ये मेजर करतात फूट मध्ये. मॅडम एकच कशात तरी मोजा ना, लेंथच मोजायची आहे, सेंटीमीटर मध्येच मोजा, एकतर मीटर मध्येच मोजा, एकतर फीट मध्येच मोजा. पण ह्या सिस्टीम आपल्या ऑल ओव्हर द वर्ल्ड वापरल्या जातात. म्हणजे जसं जसं तुम्ही कंट्री चेंज कराल, जसं जसं तुम्ही रिजन चेंज कराल, तर रिजनल बेसिसवर किंवा कंट्री बेसिसवर या सिस्टीम चेंज होत जातात. काही कंट्रीज मध्ये सीजीएस सिस्टीम वापरली जाते, काही कंट्रीज मध्ये एमकेएस सिस्टीम वापरली जाते, काही कंट्रीज मध्ये एफपीएस सिस्टीम वापरली जाते. ओके, जर तुम्ही ब्रिटिश मध्ये जर गेलात तर ब्रिटिश गव्हर्नमेंट मध्ये किंवा ब्रिटिश सेंटर मध्ये तुम्हाला एमकेएस सिस्टीम वापरताना ते लोक दिसतील, किंवा तुम्ही अजून वेगळ्या कंट्रीमध्ये गेलात तर फूट आणि पाऊंड मध्ये ते लोक मेजरमेंट्स करताना दिसतील. म्हणजे जे लेंथ जे आपण सांगतो की इथून 2 किलोमीटर, तर ते लोक फूट मध्ये सांगणार की फूट मध्ये किती डिस्टन्स असेल तेवढं, की इथून तुमचं घर एवढा फूटवर आहे, बरोबर आहे? काही कंट्रीज मध्ये सेंटीमीटर मध्ये ते बोलतील, बरोबर आहे? त्याच्यानंतर ग्राम असेल, आपण जर म्हटलं 1 kg शुगर तर ते पाऊंड मध्ये सांगतील. सम वेट इज इन सम पाऊंड्स. असं कंट्री वाईज ह्या सिस्टीम्स काय होत जातात? चेंज होत जातात. मग आता लेंथ मेजर करायची आहे किती सेंटीमीटर, तुम्हाला एखादी गोष्ट डिझाईन करायची आहे, तर तुमचा सपोज क्लासरूम आहे, क्लासरूम मधलं जर तुमचा बोर्ड आहे, माझा समजा हा बोर्ड आहे, मला सांगायचंय कारागिराला की मला अशा अशा साईजचा बोर्ड हवाय, तर साईज सांगताना मी काय सांगणार? एवढा सेंटीमीटर वाईड, एवढा सेंटीमीटर, ओके, एवढी सेंटीमीटर हाईट, असा मला बोर्ड डिझाईन करून दे. दुसऱ्या एखाद्या कंट्रीमध्ये गेला तर तो काय सांगेल? मी जर सांगितलं की 50 सेंटीमीटर लेंथ घ्या, 20 सेंटीमीटर विड्थ घ्या, आणि अशा सेंटीमीटरचा मला बोर्ड डिझाईन करून द्या. पण जर मी वेगळ्या कंट्रीमध्ये गेले आणि तिथे मी ऑर्डर देते माझ्या बोर्डची, तर मला सेंटीमीटर मध्ये सांगून चालणार नाही, मला कशात सांगावं लागेल? मीटर मध्ये सांगावं लागेल. ओके, कळतंय? म्हणजे या सिस्टीम्स कशा व्हॅरी होतात. आता सिस्टीम्स व्हॅरी होत आहे, प्रत्येक कंट्रीची सिस्टीम वेगळी, मग आता कन्फ्युज व्हायला होतं की नाही? इथे 1 किलो शुगर, तुम्ही दुसरीकडे गेले त्यांना सांगितलं 1 kg शुगर द्या, ते 1 kgच्या अकॉर्डिंग टू त्यांच्या ब्रेनला जे अनालाइज होईल तितकी शुगर तुम्हाला देईल, ती 1 kg असेल असं नाही, बरोबर आहे ना? मग त्यांना समजेल, आपल्यालाही समजेल अशी काहीतरी एकच युनिव्हर्सल सिस्टीम पाहिजे जी ऑल ओव्हर द वर्ल्ड वापरली जाईल. मी कुठेही गेले तर मी त्याच सिस्टीम मध्ये बोलेल आणि ते समोरच्यालाही समजेल. यालाच म्हणतात, जसं आपले इंटरनॅशनल लँग्वेजेस असतात तशा पद्धतीने एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे. इंटरनॅशनल सिस्टीम डिझाईन, इंटरनॅशनल सिस्टीम. ओके,
प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला सिस्टीम वापरायची असेल तर इंटरनॅशनल सिस्टीम आपल्याला वापरावी लागेल, बरोबर आहे, जे ऑल ओव्हर वर्ल्ड चालेल. तर एक इंटरनॅशनल सिस्टीम या फिजिकल क्वांटिटीज डिफाइन करण्यासाठी डिझाईन झाली, तिला म्हणतात एसआय सिस्टीम. काय म्हणतात? एसआय सिस्टीम. हेच नाव जे तुम्ही इंटरनॅशनल सिस्टीम लिहिलं याला तेच म्हणतात, सिस्टीम इंटरनॅशनल. एसआय सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर सगळ्या ठिकाणी तुमच्या फिजिकल क्वांटिटीज आणि युनिट्स जे सगळ्या ठिकाणी वापरले जातील त्याला म्हणतात सिस्टीम इंटरनॅशनल. सिस्टीम इंटरनॅशनल म्हणजे एसआय युनिट्स जे असतील ते ऑल ओव्हर द वर्ल्ड वापरले जातील. कुठेही तुम्ही जा, कुठेही बोला, ते सिस्टीम तुम्हाला अनालाइज करता येईल. मग आता एसआय सिस्टीम मध्ये कुठले कुठले युनिट्स असतात किंवा कुठल्या गोष्टीला एसआय सिस्टीम मध्ये काय युनिट्स आहे, त्याचे मेजरमेंट्स कसे, लेंथला एसआय सिस्टीम मध्ये काय युनिट आहे किंवा वेटला काय युनिट आहे, व्हॉल्यूमला काय युनिट आहे, हे जे काही आपल्याला सगळं शिकायचंय ते या चॅप्टर मध्ये. एसआय कुठली फिजिकल क्वांटिटी आहे, त्या फिजिकल क्वांटिटीसाठी युनिट कोणतं, ते एसआय सिस्टीम मध्ये कोणतं आणि ते कसं वापरायचं, हेच आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टर मध्ये शिकायचंय. सो आपण या 3 सिस्टीम बघितल्या, सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम. हे कंट्री वाईज व्हॅरी होतात, पण जे एसआय सिस्टीम आहे, सिस्टीम इंटरनॅशनल, ही कंट्री वाईज व्हॅरी होत नाही. इट इज ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड, म्हणजे सगळीकडे इंटरनॅशनल लेवलवर ऍक्सेप्टेड सिस्टीम आहे. या सिस्टीम मध्ये असणारे युनिट्स आपण सगळ्या ठिकाणी वापरू शकतो. समजलं? आली लक्षात गोष्ट? युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये नक्की काय शिकायचंय कळलं? कसं आपण जाणार आहे कळलं? ओके. सो आजच्यासाठी एवढंच. सो हा आपला 11th सायन्स फिजिक्सचा पहिला व्हिडिओ, फर्स्ट चॅप्टरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोचवा. तुम्ही अभ्यासाला लागा, त्यांनाही अभ्यासाला लावा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बघत राहा आरजे परफेक्ट एज्युकेशन. ओके, थँक्यू.